फ्रेंड्स, आज 3 ऑगस्ट, दिवस 34वा सेतू अभ्यासक्रमाचा बघूया आपण. आज आपल्याला काय अभ्यास करायचा आहे तर बघा, आपण हे PDF जी दिलेली आहे आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, त्याच्यामध्ये जाऊया. पहिला भाग आहे तो मराठी विषय, आणि या मराठी विषयामध्ये वाचनाचा सराव आपल्याला करायचा आहे. तुम्ही रोज पुस्तके वाचत असालच. आज आपल्याला काय करायचं आहे की इथं एक जो संवाद दिलेला आहे, या संवादाचं वाचन इथं हे दिसतं तुम्हाला चौकोनात केलेलं, हे संवादाचं वाचन करायचं आहे आणि हा संवाद आपल्याला लिहायचा आहे. चला पुढे जाऊया. बघा, या ठिकाणी ही जी सर्व PDF मध्ये दिलेली जी माहिती आहे, ही शांततेनं व्यवस्थित ती वाचून घ्यायची आहे आणि नंतर काम करायचं आहे. तर जसा संवाद या ठिकाणी दिलेला होता एक, त्या पद्धतीनं तुम्हाला संवाद तयार करायचा आहे. जसं बघा, या ठिकाणी एक सांगितलं त्यांनी की मुलांनो, बागेतला एखादा संवाद तयार करून त्याचे नाट्यीकरण करा. आता इथं नाट्यीकरण तर नाही केलं तरी चालेल, परंतु संवाद तयार करायचा आणि लिहायचा. जसं या ठिकाणी हा आजीचा संवाद लिहिलेला होता. आजी आणि निशा, मोहित हे तिघजणांचा संवाद या ठिकाणी लिहिलेला आहे. त्या पद्धतीनं आपण बागेमध्ये फिरायला गेलेलो आहोत असा विचार करून तुम्हाला त्याचा संवाद लिहायचा आहे. चला, मराठीचं काम इतकंच करायचं आहे आपल्याला. पुढं जाऊया. पुढचा विषय आहे तो इंग्रजी, आणि इंग्रजीमध्ये पाहायचे आहेत ते आपल्याला प्रेपोजिशन्स म्हणजे काय हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तुमच्या मागच्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही प्रेपोजिशन्स दिलेली होती, पेज नंबर 70 आणि 71वर. आता त्याच्याबद्दलचं थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पुढं बघूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला हा एक प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. इथं बघा दिसतं, लुक ॲट द पिक्चर. हा प्रश्न आहे, लुक ॲट द पिक्चर. इथं दिसेल तुम्हाला, लुक ॲट द पिक्चर अँड टेल व्हेअर द बॉल इज. व्हेअर इज द बॉल. चित्राचे आता अर्थ काय त्याचा बघा. चित्राचे निरीक्षण करा आणि त्याच्यामध्ये योग्य ते प्रपोजिशन्स. बघा, इथं प्रपोजिशन दिलेले इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, बिटवीन म्हणजे मध्ये, अबाव म्हणजे वर. जसं ऑन म्हणजे सुद्धा वर म्हटलेलं आहे आणि अबाव म्हणजे सुद्धा वर, पण ऑन म्हणजे चिटकून वर असणं आणि अबाव म्हणजे थोडंसं न चिटकता वर असणं, अंडर म्हणजे खाली. तर ही जी प्रेपोजिशन्स आहे, ही प्रेपोजिशन त्या चित्राच्या खाली तुम्हाला लिहायचे, परंतु चित्र आपण काढू शकत नाही. बघा, ही चित्र दिली आहे त्या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतील तुम्हाला. 6 चित्र दिलेली आहेत. ही 6 चित्रामध्ये त्याच्या खाली तुम्हाला जागा सोडून दाखवलेली आहे त्यांनी. बघा, इथं जागा सुटलेली आहे, इथं जागा सुटलेली आहे. आता हा जो चेंडू आहे, हा जो बॉल आहे, या बॉक्सच्या कुठं आहे तर बिहाइंड आहे, मागं आहे. वर जे आपल्याला ऑप्शन दिलेले होते, या ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की याच्यापैकी योग्य ते प्रपोजिशन हे या ठिकाणी दिसतात तुम्हाला. ही याच्यापैकी योग्य ते प्रपोजिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. याच्यासाठी तुमच्या बहीण भाऊ यांची तुम्हाला मदत घ्यायची. तर हे 6, आता चित्र तर काढता येणार नाही आपल्याला आणि काढूही नका, परंतु त्याला तुम्ही नंबर द्या. जसं हा इथं 1 नंबर आहे, इथं 2 नंबर आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, असे या चित्राला नंबर दिलेले आहेत. असे 6 नंबर टाका आणि त्याच्या खाली जे लिहिलेली वाक्य आहेत, बघा या ठिकाणी हे वाक्य दिलेले आहे. जसं इथं आपल्याला लिहिता येईल की ऑन द बॉक्स. इथं आहे ओव्हर, OVER, ओव्हर द बॉक्स. म्हणजे या रिकाम जागेत फक्त एक प्रोपोजिशन लिहायचं आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. क्रमांक रिकाम जागेमध्ये ते प्रिपोजिशन लिहा आणि वाक्य पूर्ण करा. आणि जी तुम्ही रिकाम जागा लिहिलेली त्याच्या खाली अशी अंडरलाईन करा. इथं अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. बघा, हा इंग्रजीचा चित्र बघा आणि प्रिपोजिशनचा वापर करा. या ठिकाणी तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहे, ह्या जोड्या लावायच्या आहेत. आता इकडं डाव्या बाजूला प्रिपोजिशन्स दिलेली आहेत की बघा, इथं बिटवीन म्हणजे मध्ये, ऑन म्हणजे वर, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, अंडर म्हणजे खाली. आणि याच्या जोड्या तुम्हाला इकडे लावायच्या, पण आता याला नंबर काही दिलेले नाहीत. मग याला तुम्ही आपलं चित्र तर काढू शकत नाही, परंतु मग चित्र नाही काढू शकत तर काय करायचं आहे, चित्र काढू शकत नाही तुम्ही, मग याला क्रमांक द्या. किंवा आता या बाजूला क्रमांक असल्यामुळे बघा, ह्या इथं क्रमांक आहेत, मग इथं आपण काय करा, याला ABCD असं लिहा. ABCD म्हणजे हे ए चित्र आहे, हे बी चित्र आहे, हे सी चित्र आहे, हे
डी चित्र आहे. हे चित्रामध्ये दिसेल तुम्हाला हे जे ओव्हल दिसतं आपल्याला घुबड, हे या बॉक्सच्या वर आहे. म्हणजे आपण याची जोडी इथं लावू शकतो. या ठिकाणी बघा हे नाही हे हे इथं जोडी लागेल. ही जोडी आपल्याला या ठिकाणची हे कॅन्सल करावं लागेल. हे ऑन नाही आहे, हे ते बिहाइंड आहे. हे बिहाइंड आहे त्याच्या म्हणजे पाठीमागं आहे. त्याच्यानंतर ऑन म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी हे ऑन आहे. बघा या ठिकाणी हे ऑन आहे. बिटवीन बघा या ठिकाणी बिटवीन राहिलेलं एक म्हणजे अंडर, म्हणजे या बॉक्सच्या अंडर खाली तो ओव्हल आहे. या पद्धतीनं तुम्हाला ह्या जोड्या लावायच्या. म्हणजे तुमची जोडी होईल अशी 1-1ची जोडी जाईल तुमची डीला आणि 2-2ची जोडी जाईल. बघा या ठिकाणी 1ची जोडी ही डीला गेली. इथं डी लिहिलेलं होतं आपलं डी. आणि अशा पद्धतीच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. चला पुढं जाऊया आपण. पुढं परत एक काम तुम्हाला करायचं आहे. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे पूर्णच्या पूर्ण. 3 वाक्य आहेत. हा प्रश्न आहे सुरुवातीला इथं दिलेला. फाइंड द प्रॉपर प्रिपोजिशन, योग्य ते प्रिपोजिशन या वाक्यामध्ये लिहायचं आहे. जसं आता हे वाक्य जर आपण वाचलं, हे वाक्याचं आपण वाचन करूया. हे जर वाक्य आपण वाचलं, या ठिकाणी बघा हे वाक्य वाचा. द डॉग इज वॉकिंग ऑन द रोड. आता इथं ऑन हे प्रिपोजिशन आलेलं, याला तुम्ही गोल करा. म्हणजे वहीमध्ये तुम्ही वाक्य लिहिणार आणि या प्रिपोजिशनला गोल करणार. माय सिस्टर वॉज हिडिंग बिहाइंड द वॉल. बिहाइंड हे प्रिपोजिशन आहे म्हणून त्याला आपण हे केलेलं आहे. अशा पद्धतीनं इथं बघा इथं इन हे प्रिपोजिशन आलेलं आहे. तर असं वाक्य लिहायचं आणि त्या प्रिपोजिशनला तुम्हाला गोल करायचं आहे. उत्तरच तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा इंग्रजीचा भाग झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय येतो तो म्हणजे गणित. गणितामध्ये बघा काय आज गणितामध्ये आपल्याला आज बघायचं आहे नाणी आणि नोटा. नाणी आणि नोटा. नाणी आणि नोटामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे. प्रत्येक विषयाची PDF तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची, सांगितलेलं काम करायचं आहे फक्त. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसतात आणि चित्राच्या खाली रिकामी जागा आहेत. आता चित्र तर आपण काढू शकत नाही म्हणून आपण त्याला नेहमीप्रमाणेच आपण त्याला काय करणार आहोत, क्रमांक देणार आहोत. जसं आता याला 1 क्रमांक द्या, याला 2, याला 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 क्रमांक द्यायचे आहेत. हे दिले की त्याच्या खाली जी जागा आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं. म्हणजे ही नोट किती रुपयाची हे या ठिकाणी लिहा. 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये असं लिहा या ठिकाणी. इथं अंक अक्षरातले अंक जो आहे तो अंकात लिहा. म्हणजे 10 हे अंकात लिहा आणि रुपये हे शब्दामध्ये लिहा. रुपये आणि 10 आकडा काढायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या 10च्या 10 नोटा ओळखायच्या आहेत कितीच्या आहेत. त्याच पद्धतीनं पुढं बघा, थोडंसं पुढं आणखीन दिसतं तुम्हाला की आपण 10 नंबर दिले होते. पुढं आणखी आपल्याला नंबर द्यावे लागणार आहेत. याला 11 नंबर द्यावा लागणार, याला 12, याला 13 आणि याला 14. अशा पद्धतीनं आता इथं ही जी या ओळीमध्ये जे तुम्हाला दिसतात हे दिलेले आहेत कॉईन्स, नाणी दिलेली आहेत. बघा ही सगळी नाणी आहेत. कितीचे नाणी ते बघायचं आणि त्याचं उत्तर 11व्याचं उत्तर इथं खाली लिहा, 12व्याचं उत्तर इथं 13व्याचं, इथं 14व्याचं. अशा पद्धतीनं तुम्हाला ते उत्तरं लिहायची आहेत. चला पुढं बघूया. या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगितलेलं आहे. बघा इथं दिसेल तुम्हाला. ह्या ठिकाणी हे उत्तर आपले उदाहरण समजून सांगितलेलं आहे की एक इथं नंतर ह्या परत इथं या 2 नोटा आहेत आणि इथे या अशा 4 नोटा मिळून किती रुपये होतात, तर त्याचं उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे 750. अशा प्रकारचे उदाहरण पुढं तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा पुढं चित्र दिसतात तुम्हाला. या ठिकाणी हे सोडवत असताना तुम्हाला फक्त अगोदर प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न काय लिहायचा आहे की हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. दिलेल्या चित्रात दिलेल्या नाणी व नोटांचे एकूण मूल्य त्यांच्या समोरील चौकटीत लिहा. आणि हा प्रश्न लिहिल्यानंतर तुम्हाला याला 1 क्रमांक द्यायचा आहे, याला 1 क्रमांक द्या आणि या तिन्ही नोटा मिळून या तिन्ही नोटा मिळून जी काही रक्कम होती ती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला पुढची 2 उदाहरणं जी आहेत ती करायची आहेत. बघा ही पुढची 2 उदाहरणं करायची आहेत. त्याला आपण क्रमांक द्यायचा. मी तुम्हाला सांगितलं पहिल्याला 1 दिला होता, आपण याला 2 द्या, याला 3 द्या आणि यांची होणारी रक्कम या ठिकाणी लिहा. या सर्व नोटांची होणारी रक्कम या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या नाणी आणि नोटाबद्दल लिहायचं आहे. खाली परत एक प्रश्न दिलेला आहे, तर तो यालासुद्धा आपण आता काय करूया की हे लिहित असताना तुम्हाला हा प्रश्न लिहा.
काय प्रश्न आहे बघा. प्रश्न असा आहे की 100 रुपये होण्यासाठी चित्रातील नाणी व नोटा किती घ्याव्या लागतील ते खालील चौकटीत लिहा. आता मग हे असं लिहिलं आपण की त्याच्यानंतर इथं 1 नंबर टाका. हा 1 नंबर आहे, हा 1 रुपया बघा. मग 1 रुपयाचे किती नाणी लागतील, मग इथं असं 1 रुपया लिहा तुम्ही, 1 रुपया आणि पुढं त्याचं उत्तर लिहा 1 रुपया. 100 रुपये होण्यासाठी किती नाणी लागतील, तर 100 नाणी. अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. जसं आता इथं दुसरं उदाहरण बघा. या ठिकाणी तुम्हाला दुसरं उदाहरण दिसतं. इथं त्यांनी चौकट दिलेली आहे आपल्याला. आपण त्या पद्धतीनं न करता आपण याला 2 नंबर टाका. हे 2 नंबर टाकलं. याच्या पुढे लिहा 2 रुपये आणि याच्या पुढं बरोबरचं चिन्ह काढून पुढे लिहा 50 नाणी. 50 नाणी. आता हे 3 जे उदाहरणं दिलेली आहेत, या 3 उदाहरणामध्ये तुम्हाला नाणी आहेत, परंतु इथं नोट आहे. मग इथं 10 रुपये असं लिहा. 10 रुपये बरोबर 100 रुपये होण्यासाठी किती नोटा लागतील, तर 10 नोटा. 10 नोटा. आपण मागच्या वर्षी तर नाणी लिहिली होती, इथं आपण आता नोटा लिहिणार आहोत. अशा पद्धतीनं तुम्हाला हे लिहायचं आहे. चला पुढं जाऊया. पुढचा विषय आहे तो परिसर अभ्यास 1 आणि कृतीपत्रिका 20. परिसर अभ्यास 1 कृतीपत्रिका 20 नंबरची कृतीपत्रिका आज आपल्याला करायची आहे. तर ही कृतीपत्रिका काय बघा. या ठिकाणी तुम्हाला हे वाचन करून घ्यायचं आहे. वाचन केल्यानंतर हे पूर्ण वाचायचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. कोणते 3 प्रश्न आहे बघा. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसतात ते. हे 3ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा सराव करू. यामध्ये हे 3 प्रश्न जे आहेत त्याचे प्रश्न लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर लिहा. हा प्रश्न लिहा, त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहा. प्रश्न लिहा, खालच्या ओळीवर उत्तर लिहा. प्रश्न लिहा. आता बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा मोठा आहे. थोडासा मोठा प्रश्न आहे. मग हे लिहिण्यासाठी तुम्हाला 2 ओळी लागू शकतात. 2 ओळी लिहिणं झाल्यानंतर खालच्या ओळीवर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने या 3 प्रश्नाचे उत्तर परिसर अभ्यासमध्ये लिहायचे. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की आपण दात घासण्यासाठी काय काय वापरतो या चित्राच्या या प्रश्नाच्या अनुषंगानं ते या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा विषय आहे परिसर अभ्यास 2. परिसर अभ्यास 2 आणि याच्यामधला घटक आहे आपला तो समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. आता पुढं बघा. या ठिकाणी आपल्याला मला वाटतं जास्त काही काम करायचं नाही. पहिले काय आठवूया याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लिहायचं आहे. हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्याचा 1 नंबरचा प्रश्न त्याच्यामध्ये आणि हा 2 नंबरचा. तर हे आपल्याला याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं वाचन करून याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि नंतर हा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. याची उत्तरं तुम्ही शोधू शकता. घरातमध्ये चर्चा करा आणि याचं उत्तर लिहू शकता. या प्रश्नांची उत्तर शोधूया. हा मूळ घटक आपण लिहायचा. मूळ मुद्दा जो आहे या प्रश्नाचे उत्तर शोधूया आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे गावात पिण्यासाठी पूर्वी कोणते पाणी वापरले जायचे. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला खाली लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे शहरालगत शहरात आणि खेड्यात सुविधेत काय फरक आहे. शहर आणि खेड्यामध्ये ज्या सुविधा दिल्या आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला इथं खाली एक ओळीमध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं. 1, 2 ज्या ओळीमध्ये असेल ते. हा पुढचा प्रश्न हा मोठा आहे. तुम्हाला 2-3 ओळी लागतील आणि त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा, काळजीपूर्वक 1-2दा वाचा आणि तो सोडवायचा. या पद्धतीनं आजचा हा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया परत. सर्वांनी अभ्यास लिहायचा आहे वहीमध्ये आणि शाळेमध्ये येऊन तो दाखवायचा आहे. ठीक आहे.